नमस्कार मित्रांनो, मंत्रालयामध्ये दिव्यांग बांधवांसाठी आढावा बैठक घेण्यात आली। माननीय मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक घेण्यात आली। त्यामध्ये विविध मुद्दे घेण्यात आले। मित्रांनो, दिव्यांग कर्ज योजनेची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवणे हेच आपले ध्येय आहे। त्या दृष्टीने दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा सविस्तर आढावा घेतला आणि अनेक महत्त्वपूर्ण निर्देश या ठिकाणी मंत्री अतुल सावे यांनी दिलेले आहेत। ते आपल्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे मंत्री आहेत। तर मग या आढावा बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा, एकूण 6 मुद्दे आहेत। ते पुढील प्रमाणे, पहिला जो मुद्दा आहे, कर्ज मर्यादा 50,000वरून 5 लाखापर्यंत। सध्या दिव्यांग बांधवांना वैयक्तिक कर्जाची मर्यादा केवळ 50,000 रुपये आहे। ही मर्यादा अत्यंत अपुरी आहे। यामुळे ओबीसी विभागाच्या व्याज परतावा योजनेच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी कर्ज मर्यादा थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत। दुसरे जे महत्त्वाचा मुद्दा आहे, ई व्हेइकल योजना। दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार मिळावा यासाठी सुमारे 3.75 लाख किमतीचे पर्यावरणपूरक ई व्हेइकल मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे। सन 2025-26 मधील वितरण जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे चर्चेमधील, जिल्हा वार्षिक योजनेत 1% निधी दिव्यांगांसाठी राखीव। दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1% निधी राखीव ठेवण्याबाबत तातडीने मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश दिले आहे। चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे UDID कार्ड वितरण। दिव्यांग ओळखपत्र म्हणजे UDID कार्डचे वाटप जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, कारण हे कार्ड म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी सर्व योजनांचे प्रवेशद्वार आहे। पाचवी महत्त्वाचा मुद्दा आहे संजय गांधी निवृत्तीवेतन। दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निवृत्तीवेतनाची रक्कम दरमहा नियमितपणे वितरित होईल याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, पेन्शन संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झालेली आहे। तसेच 6वा मुद्दा आहे विभागाची नवीन कार्यालय। सुधारित आकृतीबंधानुसार नवीन पदांचे सेवा प्रवेश नियम जलद गतीने पूर्ण करून विभागाची कार्यालये लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देशही दिलेले आहेत। दिव्यांग बांधवांच्या जीवनात खरा बदल घडवायचा असेल तर निर्णय कागदावर नाही तर जमिनीवर उतरले पाहिजेत, हेच आपले प्राधान्य आहे, असे या बैठकीत चर्चा करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या बैठकीत महत्त्वाची विषय घेण्यात आलेले आहे, ज्यामुळे दिव्यांग बांधवांना मोठी मदत होणार आहे। पेन्शनबाबत सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने महत्त्वाचा आढावा या बैठकीत घेण्यात आलेला आहे। तर जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।